आपण आज साहेबराव शिंदे या आमच्या खूप जुन्या मित्राच्या दाल मिलवरती आलेलो आहोत। हे साहेबराव जे ग्रामीण भागामध्ये राहूनच म्हणजे ताडकळस सारख्या एका खेडेवजा शहरामध्ये की जिथे खूप मोठी बाजारपेठ आहे तिथे खूप चांगलं पदव्युत्तर शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी या उद्योगाची निवड केली आणि आज खूप सुंदर ते उद्योग चालवत आहेत। तर आम्ही सर्व मित्र आज शिवरात्रीच्या निमित्ताने इकडे फिरत असताना साहेबूच्या या डाळ मिलला जयंत त्याच्या मुलाच्या नावाने ही मिल सुरू केलेली जयंत डाळ मिल ताडकळस लिमला रोड शंकरनगर या ठिकाणी ही मिल आहे। तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की भेट द्याल। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर चांगली पापड वगैरे कुठेही मागवायचे असतील तरी ते तुम्हाला पार्सल करू शकतो। तर जाणून घेऊ या सगळ्या उद्योगाचं रहस्य की खूप अडचणीच्या काळात ही डाळ मिल खूप छोट्या याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहेबून तयार केलेली। तर आपण या डाळ मिल विषयी थोडंसं जाणून घेऊया। म्हणजे सुरुवातीला हे जो काही उद्योग तुम्ही सुरू केलेला गृहउद्योग त्याची सुरुवात कशी झाली, नंतर तुम्ही पापड उद्योग सुरू केलेला आहे, थोडक्यात आम्हाला माहिती थोडीशी देता येईल का? नमस्कार, जय शिवराय बांधवांनो। आज आत्ताच आमच्या या जयंत गृह उद्योगाला आमचे प्रिय मित्र अण्णा जगताप आणि त्यांच्यासोबत देशमुख आणि त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सर्वप्रथम ताडकळस नगरीमध्ये आणि या जयंत गृह उद्योगामध्ये त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खरं तर आमचे अण्णा हे एक वृक्ष लागवडीचे एक चांगले जिज्ञासू आणि अभ्यासक आहेत आणि ते आज गृह उद्योगाला भेट देण्यासाठी आहेत। तत्पूर्वी मला सांगायला आनंद वाटतो की माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे। खाजगी संस्थेमध्ये मी जवळपास 9 वर्ष नोकरी केली। फक्त हे करत असताना जर भविष्यामध्ये आपण जर काही या नोकरीत यशस्वी नाही झालो तर भविष्यामध्ये आपण हवेत न राहता कुठेतरी जमिनीवर पाय टेकावेत या हेतूने मी माझ्या मिसेसच्या सहाय्याने तिला सोबत घेऊन एका प्राथमिक पापड उद्योगाला सुरुवात केली। जयंत गृह उद्योग परळगावान असं गावाकडे मी ते सुरू केलं होतं। साधारणतः 2015ला 1 जून 2015 रोजी मी ते हा उद्योग सुरू केला आणि सुरू केल्याच्या नंतर थोडासा वाढत गेला आणि मला थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला आणि असं ठरवलं की आता आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रीप घेऊ शकतो। एक अत्यंत छोटी मशीन होती जी ज्या मशीनची ताशी 4 किलो काढण्याची क्षमता होती, तिच्यासोबत एक शेवायची मशीन होती आणि असं हे आम्ही करत होतो। दुसऱ्या वर्षी डाळीची मशीन घेतली आणि मशीन घेतल्याच्या नंतर थोडासा अनुभव वाढला। डाळीचं आणि पापडचं ग्राहक चांगल्या पद्धतीने जमायला लागलं। अत्यंत सुरुवातीला असून सुद्धा आम्ही ते छान पद्धतीनं चालवलं, आत्मविश्वास वाढला, लोकांची मागणी वाढली आणि खरं तर हे सगळ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू असतात। मग त्यामुळे कसं की ह्या गोष्टी लागणारच आहेत, त्याच्यामुळं की याला कुठेही अडचण निर्माण होणार नाही या हेतूने आम्ही थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न केला। 4-5 वर्ष गावाकडे चालवल्याच्या नंतर आत्मविश्वास वाढला आणि एक नोकरीला पर्याय म्हणून ह्या उद्योगामध्ये भरारी घेण्याचं करिअर करण्याचं ठरवलं आणि त्याच अनुषंगानं आज ताडकळसमध्ये एक छान पद्धतीने गृह उद्योग उभा केला। ही पापड मशीन आहे। ही पापड मशीन जवळपास ताशी उडदाचे पापड जरी करायचे ठरलं तर ताशी 20-25 किलो ताशी पापड करण्याची क्षमता आहे। कारण हे समोर हे एक ड्रायर आहे, या ड्रायरमध्ये हे सर्व पापड वर जातात आणि ते ह्या बेल्टच्या माध्यमातून सुकून खाली येतात आणि छान पद्धतीने आम्ही ते पापडची निर्मिती करू शकतो। आणि यामुळे काय झालं की थोडीशी पापडची गती वाढली म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पापड तयार होऊ शकतात। पहिले कसं होतं ताशी 4 किलो निघायचे, त्याच्यानंतर मग 8 किलो याच्यावर ह्या मशीनवर 8 किलो काढायला लागलो, परत ह्या मशीनवर आणखीन वाढवले। अशा पद्धतीने ह्या मशीनची क्षमता आहे। जवळपास हे 22 फुटाचं ड्रायर आहे, याला 10 ते 11 बेल्ट आहेत आणि याच्यातून आज आम्ही 10 ते 15 प्रकारचे पापड तयार करतो। म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकाची जास्तीत जास्तची गरज आहे ती गरज म्हणजे आता हे पापड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत आणि हे पापड असे खुले बसत नाहीत म्हणून आम्ही ह्या टाक्यामध्ये पापड साठवून ठेवतो। आता हे पापड साबुदाण्याचे पापड आहेत। हे पापड हा पापड साबुदाण्याचा आहे जो की चवीला चवदार साबुदाणा आणि बटाटे याच्यामध्ये असतात आणि थोड्या प्रमाणात भगर पण असते, जेणेकरून हा पूर्णतः उपवासाचा पापड होतो। आणि विशेष म्हणजे उपवासाचा पापड असून सुद्धा अत्यंत रुचकर चवदार
आणि खायला सुद्धा खूप छान. त्याच्यानंतर हे पापड आहेत, हे डिस्को पापडमध्ये हे पापड आहेत. आता हे लाल मिरचीचे पापड होते, लाल मिरची पावडर टाकलेले पापड आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली पापड आहेत. हे हिरवी मिरची टाकून केले, हे डिस्को साईजचे छोटे पापड आहेत. त्याच्यानंतर साबुदाण्यामध्ये हा आलू चिप्स सुद्धा आम्ही घरी बनवतो. त्याच्यानंतर साबुदाण्याची ही कुरवडी आहे, खूप चवदार, जेणेकरून पूर्णतः साबुदाण्याची कुरवडी आता जवळपास घरी सर्वांना शक्य नसते, आम्ही बनवतो. आणि गृहिणींची जी मेहनत आहे ती मेहनत वाचली. बऱ्याच लोकांना ते अत्यंत निकडीनं तातडीनं पाहिजे असते, परंतु त्यांच्याकडे उपलब्ध होत नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी तयार होते, पण खात्री पण असणं गरजेचं आहे. तर एक खात्रीचं महत्वाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आज जयंत गृहउद्योग बनलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडं नाचणीचे पापड खूप छान तयार होतात. नाचणी ही खरं म्हणजे शरीराला आरोग्याला खूप पौष्टिक असते. लहान मुलांना दळून त्याचं नाचणी सत्व तयार करून ते पाजतात. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे नाचणी सत्व खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी असतं. म्हणून लोक नाचणी खायला तेवढी चवदार लागत नाही, परंतु नाचणीचे पापड खाली तर ते चवदार लागतात. म्हणून नाचणीचे पापड हे खूप उत्कृष्ट आहेत, जे की तुम्हाला मी सोबत दिल्यानंतर ते घरी पाहते, काही टेस्ट पण आपल्याला इथे करता येईल. त्याच्यानंतर हे पोह्याचे पापड आहेत. पोह्याचे पापड जनरली पोह्याचे पापड, हा पोह्याचे, तांदूळ पापड नाही हे स्वतंत्र पोह्याचे पापड आहेत. हे तांदळाचे पापड आहेत, पोह्याचे दाखवून द्या. आता हे तांदळाचे पापड आहेत. तांदूळ जनरली आपण कसं कमी प्रमाणामध्ये समजा असं इतका चवदार लागत नाही, परंतु जेव्हा आपण पापड खातो म्हणजे ज्या पद्धतीने मुरकुल खातो, मुरकुल खाल्ल्याच्या नंतर जी चव येते त्याच्यापेक्षा उत्कृष्ट चव त्या तांदळाच्या पापडचे. तर अशाच पद्धतीने पोह्याचे पण पापड आहेत. आता वेगवेगळ्या पद्धतीचे पापड आहेत. खारोड्या पापड होते. आता हे पोह्याचे पापड, हे पहा. आता हे सुद्धा पोह्याचे पापड आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकार म्हणजे मोठी साईज आहे, 100 mm ची डाय असलेला पापड, त्याच्यानंतर 150 mm ची डाय असलेला पापड, आणि हे डिस्को साईज मध्ये आहेत हे पापड. ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की तळायला सोपे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट ह्याची साईज तळल्याच्या नंतर होते. आणि मग ते रुचकर पाहुण्याच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, साखरपुडा असेल, कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा हळदीचा वगैरे कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला ते पाहुणे आवर्जून ही वापरतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जास्त प्रमाणात राहून सुद्धा मोडत नाहीत, फुटत नाहीत. ह्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये ते मोडतात, फुटतात. तर अशा पद्धतीनं आमच्याकडे तांदळाचे, पोह्याचे, भुरीचे, साबुदाण्याचे, नाचणीचे, गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे, मकाचे आणि अशा पद्धतीने विविध प्रकारचे पापड, 10 ते 15 प्रकारचे पापड तयार होतात. कुणी आता थोडासा मसाला टाकून, पालक मिरची टाकून किंवा लाल मिरची टाकून अशा पद्धतीने मसाल्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार होतात. विशेषतः लग्नामध्ये लागणारा जो रुखवत आहे, तो रुखवत पूर्ण त्या पापडच्या माध्यमातून विविध कलरचा रुखवत सुद्धा आमच्याकडे तयार होतो. आज समजा इथं महिला सुद्धा खूप म्हणजे कामाला आणि पापडला येतात, तेव्हा हे पूर्ण गृह उद्योग हा महिलांचाच असल्यामुळं इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महिला आपल्या एकमेकांचे म्हणजे दुःख शेअर करतात, बोलतात, चर्चा करतात, त्यांच्या घरचे जे काही आहे. कारण हे इथं वेगवेगळ्या गावच्या महिला येतात. किती महिला आपल्याकडे आहेत? आता आमच्याकडे साधारणतः 3 महिला कामगार आहेत. त्याच्यानंतर आमची मिसेस स्वतः त्यांच्यासोबत काम करते. आणि तिकडे डाळीसाठी 2 मुलं आहेत आणि मी स्वतः. असं आम्ही 7-8 जणांचा हा गृह उद्योग आहे. 8 जणांचा टीम. बरं, मला एक प्रश्न असा होता की याचं जे रॉ मटेरियल आहे, याचं आपण कुठं परचेसिंग करतो, त्याचं कसा म्हणजे प्रकार? आता रॉ मटेरियल म्हणजे खरं तर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणारा माल आहे. साधारणतः मूग आहे, उडीद आहे, त्याच्यानंतर गहू आहे, ज्वारी आहे, हे सगळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकतात. त्याच्यामुळे बाहेर आपल्याला आणायला गरज पडत नाही. म्हणजे असं मला म्हणायचं की शेतकऱ्याचा माल तुम्ही डायरेक्टली घेता आणि त्याच्यावर तुमचं प्रोसेसिंग करता. शेतकऱ्यांचा माल आम्ही विकत घेतो. आपल्याकडे डाळ मिल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पापडसाठी डाळ लागते, मुगाची आणि उडदाची डाळ लागते. तर मुगाची आणि उडदाची डाळ आम्ही काय करतो, शेतकऱ्यांच्या उडदावर, मुगावर प्रक्रिया करून, तूरवर, हरभरावर प्रक्रिया करून आम्ही त्यांना डाळ तयार करून देतो आणि आम्ही काही माल ग्राहकांना विकण्यासाठी खरेदी करतो. अशा पद्धतीनं मग ही जी आमची गरज आहे डाळ, पापडच्या लागणाऱ्या डाळीची, ती गरज आम्ही स्वतः पूर्ण करतो आणि इथल्या इथे तयार करतो. जनरली आता तांदूळ जो हा प्रकार असतो, तांदूळ आता प्रत्येक जण तांदूळ आणून देतात, आम्ही त्यांना पापड तयार करून देतो. आणि काही मग अशा पद्धतीनं
हा प्रकार म्हणजे तांदळाचे पापड, विविध प्रकारचे पापड तयार करतो, उडदाचे असतील, याचे असतील. म्हणजे मला अजून एक असं म्हणजे मार्केटिंग कसं करतो आपण आता राहिला प्रश्न मार्केटिंगचा. आता कसं आहे, आपला हा गृह उद्योग सध्या तरी गृह उद्योगच आहे. गृह उद्योग आहे म्हणजे कसं की घरगुती तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा हा एक उद्योग आहे. आतापर्यंत हे ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अशा पद्धतीनं किंवा ब्रँड असा झालेला नाही की जो कंपनी म्हणून त्याचं लेबल होईल, अशा पद्धतीने आणखी झालेला नाही. तसा जेव्हा होईल तसा तो तितक्या खात्रीशीर असेल याची गॅरंटी असणार नाही. कारण बऱ्याच वेळेस कसं होते, चांगल्या पॅकिंगमध्ये, आकर्षक पॅकिंगमधल्या वस्तू सुद्धा लोकांना तितक्या आवडत नाहीत, कारण लोक असं म्हणतात किंवा ते केमिकल युक्त असतात, मग त्यांचा विश्वास तिथं नाही. तर आजही लोक इथं मुद्दाम विकत घेऊन जातात किंवा बनवून घेऊन जातात. लोकांपर्यंत कसा पोहोचवतो मार्केटिंगचा अर्थ तुम्ही मार्केटपर्यंत कसा नेताय? मग तर तेच सांगतोय की मग त्याच्यामुळे लोक इथंच येतात जास्तीत जास्त. जवळपास कसं आहे की आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील संबंध वेगवेगळ्या जिल्ह्यातून, इव्हन बाहेर राज्यातील सुद्धा म्हणजे त्यांची पाहुणे रावणी असलेले समजा इथे जर ते आले तर आवर्जून ते इथे घेऊन येतात पाहुण्यांना आणि इथं माल खरेदी करतात आणि ते आपल्या बाहेर पाठवतात. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक तर असे आहेत की त्यांचे नातेवाईक बाहेर देशात राहतात. आता बाहेर देशात राहतात तर मग त्यांना ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी खायला भेटत नाहीत, म्हणजे इतक्या खात्रीला आहे त्यांना खायला भेटत नाहीत. मग ते भेटतात ते रेडीमेड असतात, पॅकिंग असतात, मग त्यांना ते काय माहित नसते, आवडत नाही. बऱ्याच लोकांना मग कसं वाटतं की हे हक्काचं आहे, खात्रीचं आहे, आम्ही स्वतः बनवलेलं आहे, याच्यावर त्यांचा विश्वास आहे, म्हणून ते इथं घेतात आणि बाहेर पाठवतात. बऱ्याचदा मुस्लिम बांधव काय करतात, त्यांचे नातेवाईक समजा दुबई सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये असतात, तर ते मुद्दाम इथून घेतात आणि ते घेऊन जातात. आज आपलेही नातेवाईक समजा ते बाहेर देशात राहतात तर ते थोडं का होईना पण ते घेऊन जातात ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज एखाद्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही जर कुठं उभं जर राहिलो तर ते लोकांना ते आवर्जून ओळखीचे मुद्दाम येतात आणि एकदा खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत ते न्यायला येतात. इतके ते खात्रीशीर बनलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आपल्याकडे आता उडदाची डाळ आहे, म्हणजे मुगाची, तुरीची, हरभऱ्याची, सगळ्या डाळी पण तयार होतात. म्हणजे मला तुमचं एक म्हणजे आपण प्रदर्शन वगैरे जे असतात त्या प्रदर्शनामध्ये पण आपण आपलं स्टॉल वगैरे नांदेडच्या ह्याच्यात लावला होता. आता आम्ही जनरली कसं आहे की बऱ्याच वेळेस आम्हाला प्रदर्शनाला फारसा वेळ भेटत नाही. आता हे मुंबईला आम्हाला आवर्जून आमंत्रित बोलवले, तर झालं शक्य तर आम्ही तिथे जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता साधारणतः 15 ते 20 जानेवारी पासून हा आमचा उद्योग म्हणजे सीझन कालावधी असतो. हा साधारणतः 15 जून पर्यंत कंटिन्यू चालू राहतो. समजा चांगले 2-3 चांगले पाऊस पडेपर्यंत हा उद्योग पूर्णतः चालू राहतो. त्याच्यामुळे कसं आम्हाला अशा काळामध्ये कुठं बाहेर फिरता येत नाही किंवा जाता येत नाही. तर आणि विशेष म्हणजे मी जेवढा जबाबदार तेवढीच त्याच्यापेक्षा किंवा अधिक आमची मिसेस या उद्योगामध्ये महत्वाची भूमिका आहे तिची. त्याच्यामुळे कसं की आम्हाला दोघांपैकी एकाला हे करता येत नाही, बाहेर जाता येत नाही. म्हणजे फार तर एक जण जाऊ शकते पण दोघांना पण जाता येत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही याच्यात अडकून पडतो. आणि आता इथं कसं आहे की एकदा आल्याच्या नंतर आमच्याकडं सगळ्या पद्धती तयार होतात. म्हणजे खारीक खोबरं तयार होतं, त्याच्यानंतर ग्रेव्ही तयार होते, त्याच्यानंतर उडदा मुगाचे पीठ तयार करून पीठ त्याचे पापड करतो, सुजी तयार होते, त्याच्यानंतर हळदीची स्वतंत्र हळदी हे सगळ्या ज्या काही मशिनरी त्या वेगवेगळ्या तुमच्या प्रोसेस आहे. म्हणजे याच्यातलं त्याच्यात असं आम्ही काही मिरची पावडरचे स्वतंत्र मशीन आहे. आता 1-2 मशीन काही लागलं गरज पडलं तर ते स्पेअर मध्ये आहे समजा त्या. त्याच्यानंतर आता डाळी वगैरे तयार करतो. डाळीची सुद्धा प्रक्रिया जी आहे आपली ती पूर्णतः घरगुती प्रक्रिया. याला कुठल्याही पद्धती म्हणजे घरगुती हे शब्द तुम्ही वापरला, म्हणजे त्याच्यासाठी जी काही पूर्वीच्या काळामध्ये जशा प्रकारे डाळी तयार केलेल्या आहेत तर अगदी त्या पद्धतीने डाळी तयार करतो. म्हणजे कसं आहे की आता भिजवण वगैरे करणं, त्याच्यानंतर ती कशी प्रोसेस आहे? कसं आहे साधारणतः आम्ही जे आलेला माल असतो शेतकऱ्यांचा त्यांना आम्ही शक्यतो सांगतो किंवा तुम्ही स्वतः धुवून आणू जा. धुवून आणल्याच्या नंतर त्याच्यातलं जे आर्कल आहे किंवा ज्या काड्या आहेत त्या राहणार नाहीत किंवा जी बारीक माती कडे काही असेल ती राहणार नाही. मग ते शेतकरी धुवून आणून देतात. एखादी काही असतात शेतकरी किंवा ते स्वतः धुवत नाहीत किंवा रेडीमेड आणतात, तर तेच आम्ही प्रक्रिया इथं धुवून देतो त्यांना. तर मग अशा पद्धतीनं पहिल्यांदा तेल लावून घेणं, त्याच्यानंतर 5 दिवसानंतर त्याची एकदा डोळ काढून घेणं, वरचं ट्रपल काढून घेणं, त्याच्यानंतर ट्रपल काढल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी तेल आणि पाण्यानं जे घरी तयार जसं करतात त्या पद्धतीनं त्याला भिजू घालून संध्याकाळी पाणी लावून ठेवायचं. सकाळी ते फोडून अशा पद्धतीने वाळवण करायचं. त्याचं वाळवण केल्याच्यानंतर चांगलं असं 1 ते 2 दिवस असं चांगलं वाळलं की नंतर त्याच्यावर आम्ही त्याची मग डाळ तयार होते. मग एकदम उत्कृष्ट डाळ तयार होते. आता जनरली कसं आहे की याला पॉलिश आम्ही करत नाही.
कारण आमच्याकडे पॉलिशर आहे पण ते बंद आहे. कारण त्याचं कसं आहे की पॉलिशरनं माल चमकतो, चांगला दिसतो, परंतु तो जास्त काळ टिकत नाही. त्याचं पोषण मूल्य कमी होतं. हा, पोषण मूल्य कमी होते आणि जास्त काळ टिकत नाही. ती डाळ लवकर खराब होते. म्हणून अशा पद्धतीने आम्ही काय करतो ते करत नाही. एक तर आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकाला ती नको वाटते, कारण आपल्या गावरान पद्धतीने असावी असं तिचं म्हणणं असतं. मग अगदी त्या पद्धतीने आम्ही ती डाळ करत असतो. आणि याला पूर्ण कंपाऊंड असल्यामुळं बाहेरचं काही जनावर कुत्रं वगैरे काही असं येत नाही आणि हे सगळे सुरक्षित असतं. पण छान पद्धतीने करतो. नाही, मला एक अजून विचारायचं शिंदे साहेब की म्हणजे कोणत्या कोणत्या तुरीचा आपण म्हणजे म्हणजे आता कसं काळ तूर असते, पांढरी तूर असते आणि हे असं वेगवेगळ्या तुरी वापरून करतो समजा. आता याच्यामध्ये कसं आहे की आमच्याकडं नाना प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तुरी येतात. काळी तूर आहे, पांढरी तूर आहे. वहिनीला सांगू दे कोणत्या कोणत्या प्रकारचे तुरी आहेत ते सांगा ताई तुम्ही. ते गृहउद्योगातले छान सांगू शकतो. 2-3 प्रकारच्या डाळी होतात. लाल आहे, काळी आहे, पांढरी, 3 प्रकारच्या तुरी असतात. 3 प्रकारच्या डाळी तयार करतात. आता याच्यात कसं आहे की लोकांची आवड काळ्या तुरीच्या डाळीवर जास्त भर असतो. त्याचं कारण असं आहे की ती डाळ शिजायला लवकर शिजते, थोडी चवदार पण लागते, पण जितकी लवकर शिजते तितकी लवकर इटते ती डाळ, खराब होते. आणि शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे ते आता लाल तुरीचं जास्त आहे. जवळपास 90% पेक्षा जास्त उत्पादन हे लाल तुरीचं आहे. एक 5% काळी तूर, एक 3% पांढरी तूर, त्याच्यानंतर 2% ती गवळी तूर, अशा पद्धतीचं उत्पादन आहे. त्याच्यामध्ये विद्यापीठाचे काही वाण आहेत, पण जशी गावरान तूर आहे तशी विद्यापीठाची तितकी चांगली सक्षम वाण नाहीत. कारण आता एक निर्मल सीड्स आहे किंवा परभणी सीड्स आहे, ते सीड्स इतकं म्हणजे हार्ड आहे, ते डाळ पण तयार होत नाही त्याची आणि डाळ शिजत पण नाही त्याची तयार. असे काय काय आहेत तर ते थोडेसे हे नाही. पण लोकांची आवड काळ्या तुरीवर आहे जास्त, त्या आम्हाला मागणी पण काळ्या तुरीच्या डाळीची आहे. पण जवळपास थोडाफार फरक आहे. भावामध्ये थोडा फरक नाही, पण उलट आहे. काळ्या तुरीला भाव कमी आहे. काळ्या तुरीला शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी आहे, त्याचं उत्पादन कमी होते, म्हणून शेतकरी काळी तूर पेरत नाहीत. ते पेरतात फक्त घरी तयार करून डाळ खाण्यासाठी पेरतात. मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत नाही ते. काळी तूर ही इतर तुरीपेक्षा चांगली, तरी सुद्धा तिचं उत्पादन कमी आणि पुन्हा भाव कमी असल्यामुळे ते लुप्त होत चालले. आणि म्हणजे पेरून सुद्धा जर उत्पादन कमी होत असेल तर शेतकरी कशाला पेरतील? उत्पादन व्हावं अशी अपेक्षा असते शेतकऱ्याची. बरोबर. मग आता हे जवळपास आमच्याकडं 80% माल हा पूर्ण माल शेतकऱ्यांचा. आम्ही आला कसं तेल लावून घेतो आणि जे त्याचं नाव नंबर व्यवस्थित. आता ही तयार झालेला हा माल, हा तयार झालेला माल एकदम स्वच्छ चांगला माल असतो. हा शेतकऱ्यांना आम्ही अशा पद्धतीने बनवून देतो आणि एकदम गावरान पद्धतीनं. खरं तर आता हे आणखीन सुरुवातच झाली तर आम्हाला पूर्ण भरलंय. आणखीन जेव्हा मार्च एप्रिलमध्ये पूर्ण हे असं आम्हाला वावरायला सुद्धा कॅपॅसिटी काय किती निघते? ही ताशी 4 क्विंटल क्रेसिंग करते, परंतु तेवढा माल तयार होईल. समजा 8 तास जर चालवले 832 क्विंटल तयार होईल समजा क्रेसिंग. पण याच्यामध्ये 3-4 प्रक्रिया असतात. सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. आता हे सगळं तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 5-7 दिवसानंतर त्याची घासून तिचे टर्पल काढून डोळ तयार करायचे. त्याच्यानंतर मग बाहेर ठेवायचं, तेल पाणी लावून संध्याकाळी ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फोडून व्यवस्थित वाळू घालायचं. त्याच्यानंतर पुन्हा वाळल्याच्या नंतर पुन्हा डाळ करायची. बरं, ते तुमचा जो भुस्सा होतो त्याच्यापासून काय तयार करता? आता हे याच्यामध्ये कसं आहे, इथं पलीकडे एलिव्हेटर आहे. सुरुवातीला तिथं आम्ही त्या हॉपरमध्ये माल टाकतो. आता हा कच्चा माल आम्ही इथून टाकतो. इथून तयार झाल्याच्या नंतर एलिव्हेटरनं वर जाते आणि इथं क्रेशर आहे, म्हणजे जात आहे आपल्या भाषेत. त्या जात्यानं क्रेशिंग होऊन इथं खाली पडते. इथं खाली पडल्याच्या नंतर इथं एक्स्ट्राच्या गोट्या आहेत, त्या गोट्या इथून खाली पडतात. त्याच्यानंतर पहिल्या याच्यामध्ये चुरी पडते. चुरी म्हणजे डाळीचा जो अत्यंत बारीक छोटा भाग असतो. डाळीची डाळीपासून बनलेली तुकडी ह्या पहिल्या पाईपवर खाली पडते. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा पाईप हे डाळ पडते याच्यातून. म्हणजे तिसरा पाईप हा 1 नंबर डाळ, मधला पाईप हा 2 नंबर डाळ आणि 3 नंबर म्हणजे तुकडी डाळ. अशा पद्धतीनेच हे असतं निर्णय असतं. हे जे पाईप आहेत हे सक्शनचं काम करतात. म्हणजे जे हवा आहे हे ब्लोअर आहे, त्याच्या माध्यमातून ते हवा ओढून घेतं आणि सगळे जे ट्रपल आहेत ते ट्रपल जमा होऊन ह्या ब्लोअर मधून
पलीकड तिकडे जाऊन पडतात त्या सायक्लॉन मध्ये तिकडे पडतात त्या तिकडे पोत असतात तिकडे जाऊन सगळे टर्पल पडतात आणि हे टर्पल हे जनावरांसाठी अत्यंत पोषक खाद्यपदार्थ आहे. आता हे जवळपास ही जी डाळी आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा माल असल्यामुळे आम्ही त्याच्यासोबत वजनासहित आम्ही त्यांना मोजून त्यांना देऊन टाकतो. म्हणजे हे जे टर्पल आहेत ते वजनासहित ना देऊन टाकतो. वजनासहित त्यांचं डाळ किती, भुसा किती झाला, घट किती झाला हे लिहून प्रत्येकाच्या पावतीला देऊन टाकतो. म्हणजे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम राहत नाही. किती विश्वासाचा माणूस असला तर आम्ही मोजून घेतो, पावती मोजून टाकतो आणि देतेवर सुद्धा मोजूनच देतो. म्हणजे त्याची डाळ, भुसा, त्याचं घट सगळं लिहून त्याच्या पावतीवर देऊन टाकतो. आणि त्या भुसापासून मग तुम्ही मग खनिज आता बनवत ना असं आता बरेच जण कसं आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही कसं केलं की शेतकऱ्यांचा माल असल्यामुळे भुसा त्यांना देऊन टाकतो. परंतु आमच्याकडे भुसा कोणता शिल्लक राहतो, आम्ही घेतलेल्या मालाचा भुसा आमच्याकडे शिल्लक राहतो. आता काही लोक असे असतात त्यांना फक्त डाळ पाहिजे असते, भुशाची गरज नसते, तर त्यांच्याकडून आम्ही ते भुसा विकत घेतो आणि हा विकत घेतलेला माल आम्ही पुन्हा परत विकतो. मग अशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे. मग याच्यामध्ये कसं आहे की भुशाचे 2 प्रकार आहेत. एक बारीक भुसामध्ये पीठ कन्नी असते, त्याच्यामध्ये पीठ पडलेलं जास्त हसून पडलेलं पीठ आणि कन्नी याच्यात असते. हे अशा पद्धतीचं असतं. ते एक बारीक कन्नी तुरीच्या डाळीची, मुगाच्या डाळीची जनावरांसाठी खूप चांगला आणि पीठ आणि छोटे टर्पल आणि त्याच्यानंतर जे मोठे टर्पल आहेत मोठे टर्पल ह्या सायक्लॉनद्वारे ह्या इकडं ह्या पोत्यामध्ये पडतात इकडं. हा तर ते म्हणजे नुसते टर्पल असतात. ते अशा पद्धतीचे टर्पल असतात. हे टर्पल मग आम्ही काय करतो, शेतकऱ्यांना त्याच्या वजनाचा दोन्ही प्रमाणात देऊन टाकतो आणि ते काही माल हा म्हणजे विकतो सुद्धा. शेतकऱ्यांना ते कसं आहे की याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असल्यामुळं प्रोटीन्स वगैरे जे काही आपल्याला माणसाला शरीराला भेटतात अगदी त्याच पद्धतीनं त्याची सुद्धा जनावराला त्याचं पोषक वाढण्यासाठी पोषक. आता याच्यामध्ये हरभऱ्याचा जो भुसा असतो तो दुग्धयुक्त जनावरांना तो फार पोषक असतो. दुग्धजन्य त्याच्यामध्ये तिचा टर्पल आहे, ते काय पीठ आहे ते त्यांना ते पौष्टिक असते. अशा पद्धतीचं सगळं हे नियोजन आहे. मग आता हे लाईटचा खूप प्रॉब्लेम होता. आम्ही काय केलं, मग ही डाळ चालवण्यासाठी स्वतंत्र सोलार व्यवस्था निर्माण केली. सोलारचं नियोजन केलं. तुमचं स्वतःचं सोलार कुठे ते बाजूलाच येतं पलीकडून घ्या तुम्हाला. तर ते ही मशीन पूर्ण सोलारवर चालते. अरे वा, सोलार किती याचं सोलार किती बसवलं तुम्ही? ते सोलार ते सोलार. अच्छा, 6 किलोवॅटचं सोलार आहे. ही मोटर 400 पास जवळपास 300-400 युनिटच्या वरती वीज तयार होत असेल. नाही म्हणजे 6 किलोवॅट म्हणजे 6 HP पर्यंत चालते त्याच्यावर. 6 HP पर्यंत मोटर चालते आणि हा पूर्ण उपक्रम किंवा जो हे विद्युत आहे हे सगळं लाईटवर असल्यामुळं आणि हा कालावधी पूर्ण उन्हाचा असल्यामुळं सोलार चांगल्या पद्धतीने चालतंय. माझा अजून एक असा प्रश्न होता की हे सगळं करत असताना गव्हर्नमेंटच्या कुठल्या एखाद्या स्कीमचा किंवा एखाद्या स्टार्टअपचा म्हणा त्याचं काही तुम्हाला अनुदान म्हणण्यापेक्षा एखादं कर्ज वगैरे तुम्हाला मिळालं का किंवा तशी प्रोसेस केली का? नाही, सुरुवातीला असताना काय 2015 साली मला खादी उद्योगाच्या माध्यमातून तसं मिळालं होतं. मग ते आम्ही परतफेडही केलं, पण त्याच्यानंतर म्हणजे प्रयत्न करून हे भेटलं नाही. आणि आता स्टार्टअप वगैरे जे आता सुरू आहे त्याचं अद्याप भेटलं नाही काही. स्टार्टअप वगैरे तसं काहीच मिळालेलं नाही. आम्ही अक्षरशः मस्ती सगळ्या पूर्ण स्वतःच्या पैसे तुम्ही प्रयत्न केले का? पण आता याच्यामध्ये प्रयत्न केले? आता प्रयत्न सुरू आहेत सध्या, आहेत समजा काही अनुकूल आहे सध्या. आता गव्हर्नमेंटचं जे धोरण बघितलं, आताचं जर बजेट बघितलं आपण या म्हणजे पुढे येणारं बजेट जे सादर केलं तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने मुद्दामून डाळ, उडीद डाळ या डाळीचं प्रोडक्शन वाढावं याच्यासाठी खास करून बजेटमध्ये अलोकेशन केलेले. तुम्ही आवर्जून त्याच्या लक्ष द्या इथून पुढे तुमच्या उद्योगासाठी. ते आता हे जवळपास तुम्ही घरीच केलेलं आहे का सगळं? आता हे पापड याचे आहेत, साबुदाण्याचे पापड आहेत, ते आपण घरी केलेले आहेत. म्हणजे पाहुणे आले तरी त्याला घरचंच सगळं द्यायचं. ओके, वसा पाहुण्यांना आमचा एक पदार्थ खाल्ला तरी दोन करू शकत नाही दिवसभर. ओके, महत्वाची दुसरी आता शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की साहेब, आपण जवळपास आज
26 वर्ष झालं सोबत राहतो. MA BEd शिक्षण झालेलं आहे. मराठीतील अतिशय उत्कृष्ट म्हणजे PG करून मराठी साहित्याचं लेखन आहे. एक वार्ताहर म्हणून, एक संपादक म्हणून सुद्धा प्रज्वलित होण्याचं काम केलेलं आहे. त्या अगोदर ज्ञानतीर्थचं सुद्धा सहसंपादक म्हणून नियतकालिकेचं काम पाहिलेलं आहे. नंतर बरेच वर्ष केला खाजगी संस्थेवरती. एवढं करून उद्योगात वळल्याच्या नंतर एक प्रश्न असा विचारायचा की केलं की साहेब राहत कुठे, आणि ते उत्तर असं की दालमी आणि डाळ इथं आहे आणि डाळ मिल मध्येच तुमचं सर्व कुटुंब राहतं. जयंतच्या नावाने उद्योग आहे आणि सर्वजण तुम्ही वेल एज्युकेटेड याच्या मागे एवढ्या म्हणजे माणूस पडलेला आहात की हे सगळं सांगत जी तळमळ होती व्यवसायाच्या पाठीची तळमळ होती आणि कोणत्याही गोष्टीची तळमळ माणूस खूप स्पीडनं म्हणजे आज घडीला या व्यवहारात आणि जिथं उद्योग आहे तिथं मध्ये राहून हे सगळं करत असताना काय आणि किती मिळतं या उद्योगातून सगळं. आता तसं पाहिलं तर कसं की आमच्या सुरुवातीपासून माणूस असा आहे की आपण जर उद्योग या ठिकाणी आणि राहत असतो तू एखाद्या ठिकाणी तर त्याचा दुष्परिणाम काय होता की ग्राहकांची प्रचंड गैरसोय होती. आणि समजा एखादा ग्राहक आलाच कोणत्या वेळेला तर आपण तिथे जाण्याचा कंटाळा करण्याची शक्यता असते. तर परत त्या ग्राहकाच्या जवळ किंवा आपल्या उद्योगाच्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपल्याला 24 तास जर लक्ष द्यायचं असेल आपण त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. पण जसं हे शेड उभं केलंय तर आमच्या राहण्यापेक्षा हे शेडला महत्व दिलंय. कारण या शेडची हाईट आहे 15 फूट आहे आणि आमच्या घराची हाईट आहे 8 फूट. बरोबर. इकडे त्या 8x8च्या 2 रूम आहेत पत्राच्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही राहतो. म्हणजे तो आमचा AC 2 रूम आहेत त्या. AC म्हणजे एअर कंडिशन आहे. एअर कंडिशन म्हणजे ज्या वातावरण जसं वातावरण असते तसं वातावरण फक्त आम्हाला जाणवू शकतं, इतर कोणाला जाणवत नाही. म्हणजे उन्हाळा असेल तर प्रचंड ऊन आम्हाला लागतंय, पावसाळा असेल तर प्रचंड पावसाच्या धारांचा आवाज फक्त आम्हालाच कळतो, आणि थंडी असेल तर त्याच्यात थंडी काय असते ते आम्हालाच कळते. खऱ्या अर्थाने AC आहे आणि त्याची आमच्याकडे फार चांगल्या पद्धतीने कॅपॅसिटी तयार झालेली आहे. तर तिथं आम्ही राहतो जेणेकरून कुठल्याही वेळेला जर कुठलं गिराईक आलं तर ते वापस जाऊ शकत नाही. तर मग ते ग्राहकांची सोय होते आणि आमचं पूर्ण कुटुंब हे ग्राहकांशी अत्यंत चांगल्या पद्धतीने समरस झाले. समजा मी नसतो तर जयंत पण खूप छान पद्धतीने ग्राहकांना हँडल करतो आणि चांगल्या पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करतो, बोलतो व्यवस्थित. कुठल्याही ग्राहकांना प्रेमानं बोलणं व्यवस्थित. आणि सुरुवात किती पैशापासून केली होती आज? खरं म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे पैसेच नव्हते. म्हणजे 1 रुपया नव्हता सांग. म्हणजे खरं तर सुरुवाती लोकांच्या व्याजानं पैसे काढून आम्ही केलेले. आणि खरं जर आम्हाला मार्गदर्शक कोणी भेटलं असतं महिला आर्थिक विकास महामंडळ, म्हणजे आता कसं आहे आपली एक पुरोगामी विचारांची दृष्टी आहे. त्याच्यामुळे मी लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात मिसला बचत गट स्थापन करून दिला, जिजाऊ महिला बचत गट नावानं. त्याचं 1 महिना कामकाज कसं असतं मला काहीच माहीत नसताना सुद्धा मी त्यांना सुरळीत करून दिलं, त्यांना सगळं लेवल करून दिलं, व्यवस्थित करून दिलं. त्याच्यानंतर त्या महिला आर्थिक विकास महामंडळाची परभणीची प्रगती लोकसंचलित साधन केंद्र आहे, त्याच्या CMRCच्या मॅनेजर मंदाकिनी सोमवंशी मॅडम होत्या. त्यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यांचं नाव आवर्जून यासाठी घेतलं पाहिजे की त्यांनी खूप महिलांना उभं सुद्धा केलेलं आहे आणि त्यांचे तळमळीनं प्रयत्न असतात. आणि म्हणून आमच्या मिसेसनं तितकं जीव लावून ते गटात काम केलं आणि त्याच्याच माध्यमातून आम्हाला मग त्यांनी मार्गदर्शन करून खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आम्हाला सुरुवात करून दिली. गावाकडे असताना आम्ही तिथून सुरुवात केली. 1 मशीनचं बजेट आम्हाला म्हणजे त्या खादी ग्रामोद्योगनं दिलं होतं. तिथं आम्ही स्वतःचे पैसे टाकून 3 मशीन घेतल्या आणि स्वतःचं एक जसं इथं कन्स्ट्रक्शन उभं केलं तसंच गावाकडे उभं केलेलं आहे आपण. आणि ते सगळं सोडून आता इथं सगळं ट्रान्सफर केलेलं आहे. तर मग तिथं त्याच्यानंतर RCT मध्ये म्हणजे ग्रामीण स्वयंरोजगार संस्था आहे SBIची. तर तिथं शिरशीकर मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सुद्धा वारंवार मार्गदर्शन केलं उद्योगाच्या संदर्भात, त्यांचंही नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कृषी विभाग आत्मा याच्यामध्ये स्वाती घोडके मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे यांचं नाव घेणं यासाठी गरजेचं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे काही अधिकारी लोक आहेत,
जागरूक लोक आहेत त्यांच्यामुळे हे शक्य होते, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे शक्य होते. बऱ्याच वेळेस ह्या योजना ह्या नावापुरत्या, कागदापुरत्या आणि पैसे उचलण्यापुरत्या असतात. तर तसं न करता त्यांनी काही लोकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मग आरसीटीच्या माध्यमातून आम्ही हैदराबादला आमचं प्रदर्शन झालं, सरस नावाचं, जिथं की राष्ट्रीय प्रदर्शन असतं. तिथं आमचा माल, आपला परभणीतला माल गेला होता आणि आपल्या जिल्ह्यातून एकमेव 6 दिवस सुविधा होती. तिथं फार मोठं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये हे प्रदर्शन केलं. केरळला होतं. योगायोगानं 12 ऑगस्ट 2018 साली ते आमची मिसेस आणि आमच्या साडूचा मुलगा म्हणजे आमच्या मिसेस बहिणीचा सोबत पाठवला होता. तेव्हा मी नोकरीला असल्यामुळे मला सुट्टी भेटली नाही, सोबत पाठवला होता. पण तो एक भयानक थरारक प्रसंग होता, कारण त्यावेळेस केरळला भयानक महापूर आला होता. ते पूर्ण केरळ पाण्यात डुबलं होतं. तर ज्या ठिकाणी तुमचं व्यवस्था करण्यात आली, राहण्याची व्यवस्था करण्यात आली, त्या ठिकाणी ते पहिल्या मजल्यावर जर तुमची राहण्याची व्यवस्था केली तर संध्याकाळी दुसऱ्या मजल्यावर पाणी पूर यायचा, नंतर ती छतावरच्या 3ऱ्या मजल्यावर. तर अशा पद्धतीनं टोकऱ्यानं बाहेर काढून रेस्क्यू करून मग त्यांना ते बाहेर काढलं. आणि केरळचा एक भयानक अनुभव पाहायला मिळाला. आणि म्हणजे वाचल का कसं ते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ते पूर्ण केरळला तशी परिस्थिती होती, त्याच्यामुळे आपण सुरक्षित वापस आलो ही एक चांगली गोष्ट. तो आपल्यासाठी एक मोठा अनुभव होता. पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला वारंवार संधी भेटते. आता परभणीमध्ये कृषी विद्यापीठामध्ये ढवण साहेबांनी आम्हाला ज्वार महोत्सवामध्ये आमचं एक एकमेव, आपल्या जिल्ह्यातील एकमेव गृहउद्योग असेल, ते ज्वारीपासून बनणारे पदार्थ त्यांनी तिथं ठेवले होते प्रदर्शनामध्ये. आणि ते बनवणारे आम्हीच होतो, कारण ज्वारीपासून आम्ही पापड्या बनवल्या होत्या, पापड बनवले होते, ज्वारीपासून वेगवेगळ्या पद्धतीने कुरवड्या बनवल्या होत्या. मग ते आम्ही ज्वार महोत्सवामध्ये गेलो होतो. तर ढवण साहेबांनी त्या महोत्सवाचं उद्घाटन आमच्या मिसेसच्या हस्ते केलं होतं. म्हणजे ते एक आमच्यासाठी एक चांगला प्रसंग होता. जिल्हाधिकारी अचल गोयल मॅडम यांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक केलं होतं. एका प्रदर्शनामध्ये किंवा एका कार्यक्रमामध्ये त्यांनी आवर्जून आमच्या मिसेसला त्यांचं स्वतंत्र भाषण द्यायला सांगितलं होतं, त्यांचे अनुभव सांगायला सांगितलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने एक चांगले अनुभव आले. अण्णासारखे चांगले मित्र भेटल्यामुळे आम्हाला वारंवार प्रेरणा देतात. गुसारी सर आमचे मार्गदर्शक आहेत. स्वतः विद्याचरण कडवकर साहेब ह्या कार्यक्रम याचं उद्घाटन करायला होते. आम्हाला चांगल्या माणसाची प्रेरणा मिळाली. एक पुरोगामी विचाराची सेवा संघाच्या बुटाच्या मॉलिशपासून केसाच्या मॉलिशपर्यंत काम करण्याची जी वृत्ती असते ती आजही समजा की आपल्यासारखी शेतकरी कुटुंबातील जी मुलं आहेत त्यांना कामाची लाज वाटते. एवढं शिकल्यानंतर तर अजिबात कोणी कामं करत नाही. तर ते आपल्या ह्या चळवळीमुळे आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळाली. विचारांची फार मोठी खंबीर साथ आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या घरच्या पत्नीला किंवा महिलेला कुठलंही काम घराच्या बाहेर जाऊन करू देत नाही. तर आपण असं ठरवलं की आपण तिला शिकवायचं, परफेक्ट करायचं अगोदर, त्याच्यानंतर मग ते घर चांगल्या पद्धतीने उभं राहू शकतं. मी जरी नसवलं इथं कारखान्यामध्ये, पूर्ण कारखाना तिला सांभाळ झाला पाहिजे, एवढी तिची क्षमता निर्माण झालेली. तर अशा पद्धतीने सगळे एक जाळ आहे. आज घडीला एक साधारणतः आम्ही नाही तरी 60,000 रुपये, 50,000 रुपये ती स्वतः महिना कमवते, 50-60,000 रुपये मी 50-60,000 रुपये महिना कमवतो समजा. तर 1,000 रुपये नाही म्हणलं ते 1-1.5 लाख रुपये महिना आम्ही आता रिजनेबल काम करतो. आणि किती रोजगार ठेवलेले, त्याला किती पगार? रोजगार समजा आमच्याकडे 3 महिला आणि 2 जेंट्स असे 5 रोजगार. आम्ही स्वतः 2 जण 7 जण काम करतो, 7-8 जणांचा 7-8 जण काम करतो. 4-5 जणांना तुम्ही रोजगार पण उपलब्ध करून 4-5 जण आम्ही रोजगार. म्हणजे खाजगी संस्थेमध्ये असताना किती पगार होती? आता खासगी संस्थेत असताना मला 12,000 रुपये पगार होता. आणि आता किती पगार आता मिळाला? आम्ही एका नोकराला 16,000 रुपये पगार देतो. ओके, मला हे विचारायचं होतं की खाजगी संस्थेत असताना MA BEd झाल्याच्या नंतर तेवढी पगार होती ना, आज त्याच्या किती पटीनं पगार तुम्ही कर्मचाऱ्यांना देता? आता 7,000 रुपये महिलांना महिन्याला पगार आहे. 27,000 रुपये महिलांचा महिन्यांना पगार जातो. आणि एका आमच्या डाळमिलवरच्या कर्मचाऱ्याला 16,000 रुपये आहे, दुसऱ्या 12,000 रुपये आहे. जवळपास 28,000 रुपये हे यांना जातात, 21,000 रुपये महिलांना जातात. म्हणजे कोणते जवळपास 50,000पर्यंत या सीझनमध्ये आमचा बाहेर कामगार. बघा, म्हणजे आपण आज जयंत डाळ मिल आणि पापड उद्योगावरती येऊन आमचे मित्र साहेब शिंदे हे चळवळीतले कार्यकर्ते, एक चांगले लेखक, संपादक, मराठीचे चांगले अभ्यासक, वाचक आहेत की ज्यांनी हा महिला उद्योग आपल्या गृहिणीसोबत करून खूप चांगल्या पद्धतीचं
हा उद्योग चालवतात, एका खेड्यामध्ये चालवतात आणि त्यांचा जीवन प्रवास आपण पूर्ण जाणून घेतला. आज योगायोगाने इकडे जांभूळबेटकडे जात असताना साहेबच्या या उद्योगाला भेट द्यावाशी वाटली आणि खूप सुंदर त्यांनी हे उभं केले. अतिशय प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील काम हाताला नाही असं म्हणणाऱ्या मुलांसाठी, तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे आणि आपण मिलला भेट द्यावी आणि यातून काहीतरी शिकावं. दाल मिल नाही तर वेगवेगळे उद्योग पडलेले आहेत, त्या वेगवेगळ्या उद्योगाची माहिती आपण घेऊन त्यासाठी काम करावं. आमचे मित्र प्राध्यापक प्रशांत देशमुख सर, त्यानंतर नामदेव शिंदे, प्राध्यापक सुरेश गोविंद सर, हे सगळे इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आहेत. यांनी प्रश्न विचारत असताना सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल की आर्थिक स्रोत कसे निर्माण होतील. सध्या भारत सरकारकडून कोणकोणत्या प्रकारच्या योजना या नवउद्योजकांना होतो हे सगळं त्या प्रश्नांच्या माध्यमातून आणि उत्तराच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलेलं आहे. तर जाणून घ्या आणि काहीतरी स्वतःचं करा, हाच या पाठीमागचा उद्योग होता. झेंडूची फुले अभियान या माध्यमातून आम्ही जे शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्थान निर्माण करत आहोत त्यापैकी ताडकळसमध्ये दरवर्षी झेंडूची फुले अभियान राबवतो. आपण मागच्या 2-3 वर्षापासून इथं शेतकऱ्यांना पुरस्कारही देतो आहोत. तर अशा पद्धतीचं शिकलेल्या मुलांनी या उद्योजक होण्यासाठी किंवा उद्योग निर्माण केलाय त्यासाठी प्रेरणा देण्यासाठी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे, हीच अभियानाच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून हा व्हिडिओ करतो. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलापर्यंत जाऊ द्या. त्यानंतर हा उद्योग पाहण्यासाठी या आणि असे वेगवेगळे उद्योग पाहून जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना प्रेरणा द्या की जे काहीतरी करू इच्छितात, नवनिर्मितीचा संकल्प करतात आणि नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे नवनिर्माण करत असताना आपली साथ देणं एक शेतकरी पुत्र म्हणून महत्त्वाचं ठरतं. तर ते आपण करूयात. भेटूयात पुन्हा दुसऱ्या एखाद्या मित्राच्या चांगल्या कामाविषयी. थांबूयात या ठिकाणी. साहेब धन्यवाद. प्राध्यापक प्रशांत देशमुख सर आपलेही धन्यवाद आणि सर्वांचे धन्यवाद.